बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी आहे ती अवकाळी पावसासंदर्भातली। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। येवल्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजलाय, तसंच आंबा पिकाला देखील फटका बसलाय। अमरावती जिल्ह्यातही गारपीट झाली आहे। अंजनगाव सुरजी तालुक्यात जोरदार गारपीट झाली असून आंबा, संत्रा, केळी, लिंबू, कांदा या पिकांना मोठा फटका बसलाय। बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। लातूर, धाराशिव, अकोल्यामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे। दरम्यान अवकाळी पावसामुळे पिकांना मात्र मोठा फटका बसू शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। आंबा, संत्रा, केळी, लिंबू, कांदा बागांचं नुकसान झालेलं आहे अमरावतीमध्ये झालेल्या गारपिटीमुळे आणि पावसामुळे। तर नाशिकच्या येवल्यामध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या येवल्यामध्ये देखील मुसळधार पाऊस झालेला आहे। अमरावतीत देखील पावसाने हजेरी लावलेली आहे। दोन्ही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे आणि त्यामुळे याचा मोठा फटका हा शेत पिकांना बसतोय। मात्र सध्या प्रचंड उकाडा वाढलेला असताना या पावसामुळे काही काळ गारवा निर्माण होईल अशी शक्यताही आहे। दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे।